त्यातलं पहिलं कारण हे आहे की जेवणामध्ये चोथ्याचं प्रमाण अतिशय कमी व जंक फूडचा प्रादुर्भाव जास्त। आपण आजकाल घरोघरी बघतो की थोडंसं जेवण आई बनवते, वरण भात वगैरे बनवेल आणि काहीतरी ती चौथी गोष्ट मुलांना बाहेरून हवीच असते। ती एक अतिशय वाईट सवय आहे, ती सगळ्यांनी सोडावी। दुसरं कारण आहे अतिशय कमी प्रमाणात पाणी पिणे। पाण्याचं 24 तासामध्ये जेवढं पाणी प्यायला पाहिजे त्याच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात पिण्यात येतं। मुलांसमोर कसं कोक असतं आणि ते कोक थोडं 1 तास 2 तास पित राहतात आणि ज्याच्याने ना तर शरीराचं हायड्रेशन व्यवस्थित होत आणि त्यात अतिशय जास्त कॅलरीयुक्त असल्यामुळे बद्धकोष्ठतेबरोबरच त्याचं वजनसुद्धा खूप वाढतं। तिसरं कारण असं आहे की आजकाल शौचास गेल्यावर टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाण्याची सवय ही वाढीस लागली आहे। पूर्वीच्या काळी वर्तमानपत्र घेऊन जायचे, हल्ली मोबाईल घेऊन जातात। मोबाईलवर स्क्रोल करता करता अर्धा तास पाऊण तास कसा निघून जातो हे समजत नाही आणि त्याच्यासोबतच बसलेलं असतानाच कुंथणे किंवा जोर लावणे संडासला ही देखील प्रक्रिया सतत सुरू असते। रात्री उशिरापर्यंत पार्टी करणे, त्या पार्टीमध्ये मद्यपान, अतिशय तीव्र मसालेदार पदार्थ खाणे ज्याने की झोपसुद्धा व्यवस्थित होत नाही, पोटामध्ये ॲसिडिटी वाढते, उशिरा जेवल्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही, सकाळी लवकर ऑफिसमध्ये कामाला जायची घाई असते, अशामुळे नक्कीच बद्धकोष्ठता वाढणार। शेवटचं कारण असं आहे की रात्री उशिरा पार्टी झाली, सकाळी व्यायाम नाही, अतिशय बैठी जीवनशैली, कोणतेही हालायचं काम नाही, घरून निघालं, कारमध्ये बसलं, कारमधून लिफ्टमधून आपल्या फ्लोअरला गेल्यावर आपल्या ऑफिसमध्ये बसून कामाला सुरुवात करणे, कुठेही शरीराची हालचाल नाही, ही अतिशय वाईट गोष्ट आहे जी की बद्धकोष्ठतेला आमंत्रण देणारी आहे। मित्रांनो, ह्या 5 गोष्टींपासून तुम्ही सावध राहण्याची गरज आहे, त्यामुळे सुखी व निरोगी निरामय जीवनशैली तुम्ही जगू शकाल।